1961च्या कायद्यामध्ये तुम्ही बदल केला। 88 मध्ये कोण होते पंतप्रधान तुम्ही सांगितलं, कारण पहिला प्रयोग जेव्हा 1980 मध्ये केरळमध्ये झाला त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये केस गेली, एक पहिला प्रयोग करण्यात आला होता। सुप्रीम कोर्टात केस गेल्यानंतर या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने आक्षेप नोंदवला की 1951चा आणि 1961च्या कायद्यातल्या तरतुदीनुसार बदल न केल्याने तुम्ही ईव्हीएम मशीनचा जरी वापर केला असता तरी सुद्धा पुन्हा निवडणूक घ्यावी, आणि मग 1988 मध्ये आपण हा बदल केला। 2004 मध्ये डॉक्टर मनमोहन सिंगांनी संपूर्ण लोकसभा या ईव्हीएम मशीनवर घेण्याचा निर्णय केला। मग तुमचं मत आहे की काँग्रेसवाले जे निर्णय घेतात ते तथ्यहीन असतात, काँग्रेसवाले कोणताही ब्रेन अप्लाय करत नाही, कॅबिनेटमध्ये जगाचा अभ्यास न करता कॅबिनेटच्या विषयावर मंजुरी देतात असं आपण म्हणायचं? मला काँग्रेसची दया येते, सहानुभूती वाटते आणि आपल्या देशाच्या जनतेची मोठी चूक वाटते की अशा लोकांना आम्ही का इतके वर्ष निवडून दिलं, अन्यथा आमचा देश तर पहिल्या 3 मध्ये सोडा दुसऱ्या नंबरवर आला असता। पण सर केंद्रीय काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व जे आहे ते ईव्हीएम विरुद्ध मोठी लढाई उभा करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे। इंडिया आघाडी एक मोठी लढाई उभारेल अशा संदर्भातलं सध्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। बुडत्याचा पाय खोला, जनतेच्या प्रश्नावर आंदोलन करायचं नाही, कशावर करायचं की आम्हाला पहा आणि मते वहा। आश्चर्य आहे, म्हणजे तुम्हाला फक्त सत्ता खुर्ची यापेक्षा तुमचं दुसरं जगच नाही आहे। अरे जनतेच्या प्रश्नावर लढा ना, तुम्ही सांगा की आमचा देश आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक हा देश भयमुक्त व्हावा, भूकमुक्त व्हावा, विषमता मुक्त व्हावा, नक्षलवाद मुक्त व्हावा, आतंकवाद मुक्त व्हावा, गरिबाला जगण्याचा अधिकार आहे। तुम्ही 2014 पर्यंत 6.5 कोटी कुटुंब असे होते ज्यांना साधा निवारा नव्हता, बोला ना त्याच्यावर की 2014 पर्यंत ही अवस्था का होती? कधी गरिबांना जगण्याचा अधिकार नव्हता, आयुष्यमान भारत योजना होती, तुमच्याकडे 1 एम्स होता, आज 22 एम्स आहे। म्हणा तुम्ही 22च्या ऐवजी 50 झाले पाहिजे, जनतेच्या प्रश्नावर आंदोलन करा। ईव्हीएम मशीन तुम्हीच जन्माला घातलेली ईव्हीएम मशीन याच्यावर श्वेतपत्रिका काढली ना तर तुमचा खरा चेहरा पुढे येईल, आणि म्हणून ईव्हीएम मशीनवर आंदोलन करण्याचा अधिकार काँग्रेसने कधीच गमावला। आणि ईव्हीएमवर आंदोलन करायचं असेल तर पहिल्यांदा या देशामध्ये त्यांच्या हातात असणाऱ्या राज्याच्या सर्व काँग्रेस लोकप्रतिनिधींनी राजीनामा दिला पाहिजे, तेव्हाच त्यांचा मुद्दा गंभीर आहे असं समजेल। सुप्रीम कोर्टाने या संदर्भात 2011 मध्ये सर्वांना आवाहन केलं होतं